संघटना महाराष्ट्र राज्य व सकल हिंदू समाजाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका ढेबेवाडी विभागातील भोसगाव या ठिकाणातील हिंदू नाभिक कुटुंबातील एका विवाहित मुलीवर एका त्याच गावातील मुस्लिम कुटुंबातील एका मुलाने तिच्यावर अत्याचार केला आणि अत्याचार केल्यानंतर त्या कुटुंबाला जीव मारण्याची धमकी दिली। त्यामुळं सकल हिंदू समाजानं आज ढेबेवाडी या ठिकाणी एक भव्य मोर्चा काढून शासनाला आम्ही एक निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये त्या कुटुंबाला सुद्धा अटक झाली पाहिजे। ज्या मुलानं अत्याचार केला आहे, मुस्लिम समाजातील मुलानं ज्या मुलीवर अत्याचार केला आहे त्याला जन्मठेप झाली पाहिजे। त्या मुलीचं भवितव्य उद्ध्वस्त केलं आहे, तिला शासनानं ठोस मदत केली पाहिजे आणि त्या प्रशासनानं पोलीस प्रशासनानं मुलीच्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे। दुसरी गोष्ट, इथून पुढच्या काळात हिंदू समाजाच्या मुलीकडं जरी डोळं उठरून जरी मुस्लिम समाजाच्या मुलग्यानं जर पाहिलं तरी त्याचं डोळं काढले जातील, हा आमचा इशारा आहे। इथून पुढच्या काळात शासनानं जागं व्हावं, सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जागं व्हावं, मुख्यमंत्र्यांनी जागं व्हावं आणि प्रशासनाला आदेश द्यावा। येणाऱ्या आताच्या विधानसभेच्या आत एक तातडीनं अधिवेशन बोलवावं। त्या अधिवेशनात जे कायदे आहेत, जे फाशीची शिक्षा किंवा फाशीची शिक्षा, परत धर्मबंदी, धर्मांतरबंदी आणि मुस्लिम समाजाला या सर्व बाबी ज्या आता ज्या अन्याय अत्याचार करतात त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्याबद्दल कडक नियम आले पाहिजे। अशा पद्धतीचं आज आम्ही या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या 7 दिवसाच्या आत जर आम्ही दिलेल्या निवेदनाची पूर्तता केली नाही तर सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र पेटून उठेल आणि उद्या शासनाला ह्याचा जाब द्यावा लागेल। सुव्यवस्थेची जर वेळ आलीच तर उद्याच्याला शासन जबाबदार राहील, असे आम्ही शासनाला आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांना आम्ही सूचना नव्हे तर आव्हान करतोय। आपण हिंदू समाजाचा अंत बघू नाही। इथून पुढच्या काळात हिंदू समाजाच्या मुलीला केसाला जर धक्का लागला तर जशाच तसं उत्तर देऊ। आम्हाला कायदा हातात घ्यायला देऊ नये। उद्या आम्ही कायदा हातात घेतला तर याला जबाबदार शासन राहील, असा शासनाला ठोस इशारा आहे।